नमस्कार, यश माधव, कोकण विजन न्यूज। आपण आता पाहतो आहोत की आपण आलेलो आहोत वाफोली धरण आहे आणि या धरणामध्ये जुलैमध्ये हे धरण पूर्णपणे भरत असतं आणि जलतरणच्या काही क्रीडा करायच्या असतात त्या इथे आज आलेल्या आहेत। तिथे 1-2 वर्षापासून ते चालू आहेत आणि ते आपण पाहण्यासाठी आता जाणार आहोत। आपण पाहताय की हा जो रस्ता आहे हा आंबोली मार्गे गोव्याला जाणारा रस्ता आहे। दाणोली टू बांदाच्या दिशेने निघणारा हा रस्ता आपण पाहतोय। त्याच्या समोर बरोबर पाहत आहे की हे धरण आहे आणि त्या धरणामध्ये आज जलतरणाचे सगळे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते आलेले आहेत आणि तिथे बरेचसे पब्लिक येतात त्याची मजा घेण्यासाठी। तुम्हालाही ह्या कोकण विजन न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवायचं आहे की हे जे कशा पद्धतीने जलक्रीडा केल्या जातात। चला तर आपण पाहूया ह्या कम मार्केट एक 2 मिनट रुको भाई, राउंड होने दो। हाँ वोट कर रहे हैं, अगर जा रहे हो स्विमिंग के लिए आगे मत जाओ, टिप नहीं यहाँ पे ही करेंगे ना। बोलने क्या मोबाइल लेके जाओ। हाँ चलो अभी आप सब आईफोन ही है ना, करेंगे तो लेके फोटो लेके जा सकते। ये करें तो सर ये क्या सिंगल ही जाएगा आपको सर तो वीडियो जेट नको आता आपल्याकडे गौरव जे आहेत हे प्रशिक्षक आहेत, इथे सगळ्याचं ट्रेनिंग देतात। इथे आलेल्या जे लोक येतात त्यांना शिकवण्याचं काम करतात। आपण त्यांना विचारूया, सरजी इथे आपल्याला कुठच्या प्रांतातून आणि कुठून लोक येतात, कशा पद्धतीने हे तुम्ही त्यांच्याकडनं करून घेताय? इथे दिल्ली, हैदराबाद, कर्नाटक, बेळगाव या साईडनं, कोल्हापूर या साईडचे पर्यटक येतात। इथे समुद्रात सीमध्ये बंद असल्यामुळे इथे पावसाळी हंगाम चालू असतो डॅममध्ये। इथे सगळ्या सेफ्टीमध्ये ॲक्टिव्हिटी केली जाते कस्टमरांची, ऑल ट्रेनिंगनुसार केलं जातं सगळं त्यांचं। आणि कुठची ॲक्टिव्हिटीज आहे तिथे दिली जाते त्या काही? इथे वॉटर स्पोर्ट आणि स्कुबा डायव्हिंग केलं जातं। वॉटर स्पोर्टमध्ये 4 राईड असतात, बंपर, बनाना, जेट स्की, स्कुबा डायव्हिंग आणि तिथे फ्लायबोर्डिंग होतं, फ्लायबोर्डिंग, बनाना, बंपर अशा टोटल 5 राईड असतात इथे आणि बोट राईड।
आपण पाहिलं की आता गौरवजीने सांगितलेलं आहे कशा पद्धतीने कुठच्या ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात. टोटल 5 ते 6 ॲक्टिव्हिटीज ते दिल्या जातात. इथे जे पर्यटक येत आहेत ते बऱ्याच ठिकाणाहून येतात. ते म्हणाले की दिल्ली, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा किंवा त्याच्यानंतर विदर्भ, मराठवाडा ह्या ठिकाणाहून बरेचसे पर्यटक येतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून हे पर्यटक येत असतात आणि ह्या पर्यटनाचा भाग म्हणून इथे कोकणात येतात आणि कोकणात त्याचा फायदा उठवत आहेत. आपण पाहतो हे लेक पूर्णपणे भरलेला आहे. लेक भरल्या कारणामुळे ह्याचा जो फील आहे हा घेता येतो, कारण आता समुद्रात ॲक्टिव्हिटी होत नाही. म्हणून ह्या लेकचा फायदा घेऊन पर्यटन वाढावं ह्या दृष्टिकोनातनं हा प्रयत्न चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करून यश देण्यासाठी हे सगळे पर्यटक इथे आणून त्यांना त्याचं फील दिलं जात आहे. पाहिलं की हे जे लेक आहे वाफोली गावामध्ये आणि वाफोली गावामधल्या हे धरण आहे या पावसाळ्यामध्ये पूर्णपणे भरत असतं. त्यानंतर ह्या धरणाचा वापर केला जातो की इथल्या काही गावांसाठी आणि शेतीसाठी हा वापर केला जातो. पण तरीही असून पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं ह्याचा वापर व्हावा म्हणून हे वापर ह्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत पर्यटनाच्या, समुद्री पर्यटनाच्या ॲक्टिव्हिटीज असतात, पाण्यातल्या जलतरणाच्या ॲक्टिव्हिटीज असतात, ते पूर्ण करण्यासाठी म्हणून हे धरणाचा वापर केला जातो आणि लोकांना त्याची आणि आलेल्या पर्यटकांना त्याचा फायदा व्हावा, आनंद घ्यावा ह्यासाठी करत होतात. यश माधव, कोकण विजन न्यूज, वापोली. आम्ही आता वाफोली धरणावर आहोत. आपण पाहत आहे की इथे पर्यटक सर्वजण आलेले आहेत मजा घेण्यासाठी. पाऊस आत्ताच संपलेला आहे, ऊन थोडंसं पडलेलं आहे, श्रावणाचे दिवस आहेत आणि श्रावणामध्ये कोकण हा बहरून निघालेला असतो. त्या पार्श्वभूमीवर आपण पाहत आहे इथे पर्यटक बरेच जण आलेले आहे आणि ते पर्यटक ह्या वाफोली धरणावर जे जलतरणाची क्रीडा करतात त्या क्रीडेचा फायदा उठवण्यासाठी आणि मजा घेण्यासाठी आलेले आहेत. आपल्यासमोर एक दिल्लीचे पर्यटक आहेत, आपण त्यांना विचारूया. नमस्ते जी, कैसे हैं आप? बहुत बढ़िया। कोकण विजन में आपका स्वागत है. आपको कैसा लगा और आप कहाँ से आए हैं? हम दिल्ली से आए हैं और बच्चे मुझे लेके आए हैं. मैं 70 ईयर ओल्ड हूँ. ये कहते हैं राइडिंग करनी है, बोटिंग करनी है, वाटर गेम्स करनी है. मैंने कहा चलो, कहते कर लोगे? मैं कहा हाँ मैं करूँगी. बहुत आनंद आया, बहुत अच्छा लगा. बहुत एटमोसफियर भी ठीक है, मैनेजमेंट भी ठीक है, बड़े ध्यान से राइड करवाते हैं और बहुत आनंद आया. बच्चों के साथ सारे मेरी एज के लोग आए, बच्चों के साथ आए और एंजॉय करें इस राइड. आप कहाँ से आए हुए? हम दिल्ली से आए हैं. अभी ये जो आप देखो ये श्रावण मास चल रहा है हमारे यहाँ पे. कुछ दिन में गणपति आते हैं, हमारे पास भगवान बैठते हैं. तो ये जो फील है सब पूरा श्रावण मास का है. सब जगह पे कोंकण में स्वर्ग के समान दिखता है. तो आप यहाँ पे आके आपको कैसा फील हो गया? बहुत ब्यूटी है. ब्यूटी इतनी है यहाँ की कि हम तो ब्यूटी पे मोहित हो गए हैं. हमारी दिल्ली में है पर इतनी नहीं है. पोल्यूशन बहुत है यहाँ, तो बहुत सेफ लग रहा है और घूमने भी बहुत आनंद आ रहा है. छोटी छोटी रोड्स हैं लेकिन डर इस यहाँ पे कोई नहीं है. हम निश्चिंत होके घूम रहे हैं यहाँ. दिल्ली और यहाँ का क्लाइमेट कैसा लगता है? क्लाइमेट का तो ज़मीन आसमान का फर्क है. ज़मीन आसमान का फर्क है.
ओके मैम, आपने Thank you, कोकण sir. विजन को बात किया, इसके लिए आपका धन्यवाद। थैंक यू सर, थैंक